नमस्कार, छाया ऋतूच्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बेसन पिठाची खीर बनवणार आहोत। 3 चमचे तूप टाकू। खूप चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू आपण। चारोळे, बदाम, काजू, मनुके चांगलं लाल तळून घेऊ आपण। गॅसची फ्लेम लो ठेवायची। कलर याचा चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं। तळे आहेत, आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ याला। किती छान तळे आहेत बघा, तांबूस कलर आलेला आहे याला। सर्व काढून घ्यायचं याच्यामध्ये। याच्यामध्ये 2 चमचे खिसलेलं खोबरं तळून घेऊ आपण। लगेचच बेसन पीठ टाकून घेऊ याच्यामध्ये 2 चमचे। बेसन पिठाची खीर खूप छान लागते, बासुंदी सारखीच लागते। त्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं बेसन पीठ तुपामध्ये। 2-3 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं भाजून छान। तेल सुटेपर्यंत बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आपण। याच्यामध्ये लगेच दूध टाकून घ्यायचं। अर्धा लिटर दूध आहे। याच्यामध्ये अर्धे टाकायचे ड्रायफ्रूट, हे अर्धे तसेच ठेवायचे वरतून टाकायसाठी। केसर टाकून घ्यायचं याच्यामध्ये। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे चांगले शिजू द्यायचं। शिजत आल्यानंतर साखर टाकायची आणि वेलदोडे पावडर टाकायची। याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। थोडंसं झाकून ठेवायचं याला। हिला 15-20 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं। खीर छान शिजली आहे। आपण आता वेलदोडे पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा। गॅस बंद करू। खूप छान खीर लागते ही, बासुंदी सारखी। बघा का किती छान घट्ट झालेली आहे खीर। मस्त झालेली आहे, टेस्टला तर खूप छान लागते।